वरच्या पाण्यावर आहे तर खाली बघ नको आहे ना बोलतं काय कमी आहे लाडू बांधून घ्या भास्कर काही टेन्शन नाही छोटूला आवाज महिन्याभराची मक्का ही ओके चला दादा काय सांगणार, काय त्रास आहे आपल्या इथे चितेगावच्या शेतकऱ्यांना आणि हा प्रादुर्भाव कशामुळे झाला असेल? गेले 2-3 वर्षापासून असा प्रादुर्भाव कधी जाणवला नाही. तो इतक्या तीव्रतेने या ठिकाणी यावर्षी जाणवतोय. लेट पाणी आणि त्यामध्ये हा व्हायरस हा पहिल्याच वेळेस इतका जास्त प्रमाणात पडलेला आहे की तो आम्ही शेतकरी सगळे गंभीर्याने या ठिकाणी आमचं शेती करण्याचं जे साधन आहे आम्ही थकलेलो आहे की का असा व्हायरस जर पडला तर हे पूर्ण पीक नष्ट होईल आणि जो आम्हाला येणारी जो आमची कमाई आहे ती पूर्णपणे संपवण्यात येईल. आमची विनंती आहे कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांनी पाहणी करावं, याचं निदान करावं. हा आजार कोणता आहे? हा माझ्या माहितीनुसार 100% हा मकावर पडलेला व्हायरस आहे आणि तो उद्ध्वस्तेच्या दिशेने आज सुरुवात झालेली आहे. जवळपास किती शेतकऱ्यांना याचा त्रास आहे या भागामध्ये? आज आमच्या भागामध्ये पाटणादेवी खोरं म्हणून पंचक्रोशीत मानलं जाणारं आई जगदंबेचं स्थान हा पूर्ण पाटणादेवी परिसर येतो. हा लगभग याच्यामध्ये 32-35 खेड्यांचा समावेश येतो आणि या पूर्ण खेड्यांमध्ये हा व्हायरसचं प्रमाण लाल्या व्हायरस म्हणता येईल. याचं प्रमाण 70 ते 80% जवळपास याच्यावर पूर्ण शेतकरी कोलॅप्स झालेला आहे या प्रकरणामध्ये. पिकांची जी आहे 1 महिन्यापूर्वी 1 महिन्यात म्हणजे कमरे इतकापर्यंत यायला पाहिजे, पण आता पिकाची परिस्थिती कशी आहे? तेच सांगतो ना, गेल्या 1-1.5 महिन्यापासून पावसाने मारलेली दांडी म्हणजे आपण आता ते आभाळी संकटाला तर आपण काही करू शकत नाही, ते नैसर्गिक आपत्ती ती. पण आता जे पडताय त्याच्यामध्ये जो व्हायरस घुसला आहे, आज आमची पिकाची जी ग्रोथ आहे ही माझ्या माहितीनुसार अशी कमरा इतकी पाहिजे होती. म्हणजे सदन शेतकऱ्याची जे म्हणतो आता जे पाण्यावर 2%-3% शेतकऱ्यांनी लावले त्यांची आज मकाचे पीक एकदम हिरवगार भारी प्रमाणात आहे. पण आज जे नंतरचे पिकाचे जे पावसाच्या पाण्यावर गेले हे पूर्णपणे संपण्यात आलेलं आहे. पूर्ण वाढ तर थांबलीच आहे, त्यात 1.5 महिना पाण्याने दांडी मारली आणि आमचं येणारं उत्पन्नही आज हातातून जाण्यासारखं आम्हाला या ठिकाणी परिस्थिती नाही. काय मागणी राहील आपली? माझी मागणी एवढंच आहे की अधिकाऱ्यांनी पाहणी करावं, त्याचं निदान करावं व त्याच्यावर 100% शेतकऱ्यांना काही मदत मिळेल. कारण हा व्हायरस आहे, याच्यात कुठलाही तीळ मात्राची शंका नाही. हा लाल प्रमाणात पडलेला व्हायरस आहे. जसा एखाद्या तांबेरा रोग पडतो ऊसावर त्या टाईप हा मकावर पडलेला लाल प्रमाणात व्हायरस आहे. आज आमचं जे उत्पन्न आहे मुळात 30%-40% संपलंय. आता 40-50% ते संपले, उरले 10-20% जे मिळणार आहे त्याच्यामध्ये हा व्हायरस खाऊन जाणार आहे. मग आम्हाला काय मिळणार आहे? आमची विनंती एवढीच आहे की याची पंचनामे करून महसुली प्रमाणात आम्हाला काहीतरी त्याचं फुलाची पाकळी मिळण्यात यावं अशी विनंती करतो. आपलं शुभ नाव? माझं नाव शेखर सुभाषराव देशमुख. मी एक ग्रामस्थ शेतकरी वर्ग चितेगाव.